नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातली महत्त्वाची बातमी। रवींद्र धंगेकर पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलनाला बसलेले आहेत। पुणे अपघात प्रकरणामध्ये धंगेकरांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। थेट जाऊयात कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणानंतर आपण पाहतो की अनेक आरोप प्रत्यारोपामागच्या 4 ते 5 दिवसापासून आपण पाहतो आहे। काँग्रेसचे नेते आणि पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा आरोप केलेले होते आणि आता आपण पाहतो की पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर ते आता आंदोलनाला बसलेले आहेत। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी त्यांनी केलेली आहे आणि प्रामुख्याने त्यांच्यावरती आरोप सुद्धा केलेले आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुठेतरी पैसे घेऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असाही त्यांचा आरोप होता आणि आता आपण पाहतो की अगदी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोर रवींद्र धंगेकर यांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यांच्या भूमिकेवरती ते ठाम आहेत आणि पोलिसांवरती जे संबंधित जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती कारवाई व्हावी, त्याचबरोबर पुण्याचे पोलीस आयुक्त हे पुण्यामध्ये नसावेत किंवा त्यांची बदली करावी अशा पद्धतीची प्रामुख्याने त्यांची मागणी आहे। रवींद्र धंगेकर हे बसलेले आहेत, काय ते बोलणार आहेत हे आपण पाहणार आहोत। धंगेकरजी, तुम्ही आंदोलनाला बसलेले आहात, काय नेमकी प्रामुख्याने आजची तुमची मागणी आहे? मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं अंमली पदार्थ असेल, पब संस्कृती असेल, ही पुणे शहरातून हद्दपार करा ही मागणी केली होती। आणि करत असताना ससूनचं प्रकरण आपण बघितलं असेल, ह्याच्यामध्ये आज उद्या करत आजही डॉक्टर संजीव ठाकूरांना अटक केली नाही। हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी आहे, हे चित्र आज आपल्याला दिसतंय। 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये ज्या 2 इंजिनियर मुलांची अपघात मानणाऱ्या ती हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने याचा तपास केला, ह्या तपासामध्ये अनेक त्रुटी ठेवल्या। ह्या प्रकरणामध्ये 2-2 एफआयआर फाडल्या गेल्या आणि अशा वेळेला पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथं यावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या वेळेला गृहमंत्र्यांना यावं लागलं आणि त्यांनी एफआयआरमध्ये बदल करून त्या लोकांवर एक पुणेकरांची समजूत काढण्यासाठी त्यांनी दुसरी एफआयआर दाखल केली। पण ह्याच्यामध्ये माझी ही मागणी आहे की तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल यांनी केला पाहिजे आणि यांनी गुन्हा दाखल नाही केला तर रोज मी वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये जाऊन वेगवेगळ्या स्पॉटवर जाऊन ही माझी रोज आंदोलन चालू राहणार आहे। आज मी या ठिकाणी अर्धा पाऊण तास बसणार आहे, जास्त बसणार नाही। यांना जे काय सांगायचं ते मी तुमच्या माध्यमातून सांगणार आहे, माझं आता पत्र व्यवहार होईल। पण ह्याच्यामध्ये करोड रुपयाचा व्यवहार एका रात्रीत होतो। एक बिल्डरचा पोरगा पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कार्पेट टाकून हा मुलगा घरी सुद्धा जातो। त्याचे पालक पोलीस स्टेशनमध्ये मालकासारखे वावरत होते, फुटेज CC फुटेज त्या ठिकाणी आहेत। म्हणजे त्यांना कुठलीही गम नव्हता। जी मुलं मृत्युमुखी पडली त्यांचं शव ससूनच्या डेड हाऊसमध्ये आणि त्यांना अजून पंचनाम्यासाठी बी पोलीस आले नव्हते। त्याच्या अगोदर आरोपी घरी होता। म्हणजे पुणे शहराला लागणारा ह्या काय गोष्टीचा काळिंबा आहे। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक लाखो विद्यार्थी आज पुण्यामध्ये येतात, देशातले येतात, परदेशातले येतात आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं की आपला मुलगा पुण्यामध्ये शिकायला गेला तर सुरक्षित आहे का, आणि मग सुरक्षित नसेल तर मग पुण्याच्या विद्येच्या माहेरघराला हा तडा लागण्याचं काम पोलीस खात्याच्या माध्यमातून, पाकिट संस्कृतीच्या माध्यमातून आज जे पब चालतात हे पब तर पहिले बेकायदेशीर आहेत। एक्साईजची लोक तिकडे जात नाहीत, महानगरपालिकेची लोक जात नाही। मग पोलीस अधिकारी, पोलीस कमिशनर त्याची नियमावली करताना काही बघतात का नाही, आणि बघत नसेल तर याच्यामध्ये प्रचंडमध्ये पैसा हा कमिशनर ऑफिसपर्यंत पोहोचतो, हे माझं मत आहे आणि ते मत खरं आहे। आणि हे असताना आमची 1-2 मागण्यात की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घ्यावं एक, आणि दुसरी गोष्ट की ह्या तपासामध्ये जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशी करावी। पुण्याच्या पोलीस आयुक्तांची बदलीची मागणी तुम्ही केलेली आहे। अमितेश कुमार पुण्याला नको असंही तुम्ही म्हणालेला होता, त्यावरती मी याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याशिवाय हे प्रकरण हाताळलेलं नाही।
ही जे अग्रवाल परिवार आहे हा कायम पैशाने खरेदी करून अनेक गुन्हे पुणे शहरामध्ये पचवण्याचं काम केले. हाही गुन्हा पचवला होता, पण जागृत पुणेकर असल्यामुळं हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली, गृह खात्याची धावपळ झाली. म्हणजे पैशाच्या पाकिटाचं वजन इतकं प्रचंड या पोलीस खात्यावर आहे आणि त्याच्यामुळं कमिशनरांनी खऱ्या अर्थाने त्याच दिवशी जर त्यांचं काही नसतं तर त्यांनी त्या पोलीस तपास अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. कारण ते कायद्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला तपास चुकीचा होता आणि हे जर त्यांच्या लक्षात आलं तर दुसऱ्या दिवशी व्यापार करायला लागती. तर ते डिफॉल्टर हे त्यांच्या लक्षात आलं होतं. मग डिफॉल्टर तपास अधिकारी होता तर त्याला ज्यांनी संरक्षण दिलं, ह्या व्यवहारात ज्यांनी मदत केली, हे जे अनेक फुटेज आता आपल्याला हळूहळू लोक आणून देत आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्या हॉटेलमध्ये डील केलं, कोणाबरोबर फोन केले, ह्या सगळ्या गोष्टीचा तपास झाला पाहिजे. आणि ह्या तपासामध्ये पब संस्कृतीला जे लोक मदत करतात, जे बिल्डर लोक दिवसा ढवळ्या हत्या करून अनेक प्रकारे त्या बिल्डरांची काल तर मला असं समजलं की इथं आपल्या वार्ताहरच्या अंगावर जाऊन गेला, त्याचा माईक बिक वाढला तोडला. म्हणजे इतकी त्यांची ताकद आहे की त्यांना असं वाटतं की पैशापुढे आम्ही या पुणे शहरातल्या सगळ्यांना विकत घेऊ शकतो. आणि ही चीड माझी ना अख्ख्या पुणेकरांची चीड आहे. आणि ही चीड ही पब संस्कृती जो पण बंद पडत नाही, ह्या पबला ज्या पद्धतीनं पोलीस खात्याकडून संरक्षण दिलं जातं, अनेक पोलीस अधिकारी याच्यामध्ये भागीदार आहेत, पार्टनर आहेत आणि हे सगळे पोलीस अधिकारी हे पब चालवतात आणि यांना प्रचंड पैसा मिळतो. ह्याचा तपास झाला पाहिजे आणि ह्या प्रकरणामध्ये कमिशनरांची गृहमंत्र्यांनी या ठिकाणी बदली करावी. ज्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये कथितपणे आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली असा आरोप तुम्ही करता आहात, त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची चौकशी नेमण्यात आलेली आहे. एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांना या चौकशीबद्दल काय अपेक्षा व्यक्त करतात? बघा